आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी भेट देणार आहे। संदीपान भुमरे, अतुल सावे आणि भागवत कराड उपोषणस्थळी जातील। भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपोषणस्थळी भेट देण्याची शक्यता आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे। सगळे सोयरे अधिसूचना आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले शासन आदेश रद्द करावेत या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आज संजय, शिष्टमंडळ किती वाजता पोहोचणार आहे हाकेंची भेट घेण्यासाठी? वृषाली, ओबीसी समाजाचं वडीगोद्री इथे आंदोलन सुरू आहे आणि 10 वाजेपर्यंत या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे या ठिकाणी येणार आहेत। ओबीसी समाजाची या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि यांची मागणी आहे की जी जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं आरक्षण केलं आणि सरकारने सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणला किंवा कुणबी जाती संदर्भातच्या नोंदी सापडण्याच्या संदर्भात जे आदेश काढले होते ते रद्द करण्यात यावे अशी ओबीसी समाजाची मागणी आहे। या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालवली आहे। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, आपण त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दादा, 5वा दिवस उपोषणाच्या काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही गेल्या 4-5 दिवसापासून ही मागणी करत आलो शासनाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा पोचला नाही याचं उत्तर आम्हाला या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अथवा त्यांच्या मंत्रिमंडळाने संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी द्यावी। कारण अर्लियर करेक्शनद्वारे ज्या ओबीसीच्या नोंदीद्वारे जे सर्टिफिकेट दिली जात आहेत ते शासनाच्या संरक्षणात प्राधान्यक्रमानं दिली जात आहेत, शॉर्ट पिरियडमध्ये दिली जात आहेत। एखाद्या भटक्या विमुक्ताचं जर सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तर 8-8, 10-10, 15-15 दिवस, महिना प्रोसेस असते। 1960 पूर्वीचे पुरावे वगैरे एवढी लेंदी प्रोसेस आहे, त्यांना एवढी अथॉरिटी आहे। त्या लोकांना, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना दाखले मिळत नाहीत आणि ही अशी काही शासनानं योजना राबवली की तुम्ही प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट देताय। हा फ्रॉड आहे कॉन्स्टिट्यूशनशी। हा हक्क आणि अधिकारांवरती ओबीसीच्या घालाय आणि तो शासनाच्या संरक्षणार्थ आहे की जो लोकांनी निवडून दिलेल्या आणि घटनेची शपथ घेतलेल्या लोकांकडून होतोय, यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे।